नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरच्या रात्री सोलापूर शहरात तब्बल 800हून अधिक पोलिसांचा ताफा तैनात राहणार आहे। 72 ठिकाणी फिक्स पॉइंट तर 13 ठिकाणी नाकाबंदी पॉइंट राहणार असून मुलींच्या संरक्षणासाठी दामिनी पथक नियुक्त करण्यात आले आहे। पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। यामध्ये शहरात एकूण 72 ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत। शिवाय शहरामध्ये एकूण 13 ठिकाणी नाकाबंदी पॉइंट लावण्यात आले आहेत। 6 स्ट्रायकिंग फोर्स तयार करण्यात आले आहेत। 4 आरसीपी पथके तैनात करण्यात आली आहेत। गुन्हे शाखेची 6 पथके शहरामध्ये गस्ती करता नेमण्यात आली आहेत। याचबरोबर मुलींच्या रक्षणाकरिता दामिनी पथके नियुक्त करण्यात आली आहेत। याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यास पीसीआर मोबाईल बीट मार्शल यांची सतत पेट्रोलिंग राहणार आहे। 31 डिसेंबरच्या अनुषंगाने गोपनीय शाखेची स्वतंत्र साध्या वेशामध्ये गस्त असणार आहे। यामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविणारे, ट्रिपल सीट मोबाईल सायकलवर बोलावणे, फटाके फोडणे, सायलेन्सर काढून गाडी चालविणे, मोठ्याने आरडाओरडा करत गाडी चालविणे असे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे। 31 डिसेंबरच्या रात्री लोक विशेषतः तरुण तरुणी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन नूतन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रमाचे आयोजन करतात। उत्साहामध्ये तरुण मुले रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पायी तसेच वाहनावर गटागटाने फिरतात। नववर्षाचे स्वागत करणारे अति उत्साही काही लोकांमुळे तसेच मद्यप्राशन करून वेगाने वाहन चालविणाऱ्या लोकांमुळे अपघात होऊ शकतात। त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन आनंदात 31 डिसेंबर साजरा करावा।